नागपूरच्या सदर परिसरात स्पा सेंटरमधील 2 कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकाला आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नागपूरच्या सदर परिसरात स्पा सेंटर चालकासोबत ब्लॅकमेलिंगचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे। पीडित चालकाकडून त्याच्याच 2 कर्मचाऱ्यांनी तब्बल 8 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी अतिकौर उर्फ अलीकौर रहमान सुलतान अली आणि आशिक खान हे दोघंही आसाममधील कामरू येथील रहिवासी आहेत। त्यांनी स्पा संचालकांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावा केला आहे आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची ही धमकी आरोपींकडून देण्यात आली। आरोपी सतत पैशांची मागणी करत असल्यानं त्रस्त झालेल्या पीडितानं अखेर पोलिसांकडे धाव घेतली। सदर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे। यातील आरोपींनी ते 8 लाख रुपये स्वीकारून खंडणी स्वरूपात तो व्हिडिओ तक्रारदारांना परत न देता नंतर पुन्हा या व्हिडिओच्या बदल्यामध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर 2 लाख रुपये अजून द्यावे लागतील अशी धमकी दिली। त्याचबरोबर व्हिडिओ जर 2 लाख रुपये जर नाही दिले तर सदरचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल करू, तसंच फिर्यादीच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवू आणि फिर्यादींनी जर पैसे दिलेच नाही तर फिर्यादी ज्यावेळेस त्यांच्या गावाकडे जातील त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी जीवे मारवाची धमकी दिली। अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल असून यातील आरोपी जे आहेत मूळ गाव त्यांचं राहणार आसाम जिल्ह्यातील आहे, आसाम राज्यातील आहेत। सध्या मिळून आलेला तपास निष्पन्न झालाय की आरोपी सध्या त्यांचे मूळ गावी निघून गेलेले आहेत। तर आरोपींचा शोध घेण्याकरता आम्ही तपास पथक त्या ठिकाणी पाठवत आहोत।